जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण अध्याय 1 श्लोक क्रमांक 15. समस्त सामंत शिरो वसंत. या श्लोकाचा अर्थ आपण आधीच्या व्हिडिओत बघितलाय. ह्याच्यामध्ये वसंत या शब्दात काय काय अर्थ दडलेला आहे हे आपण बघूयात आत्ताच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी 6 ऋतू आणि 12 महिने कुठले ते आपण बघूयात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे 6 ऋतू सांगितलेले आहेत. आणि 12 महिने कुठले तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे 12 महिने सांगितलेले. शिशिर ऋतूत झडलेल्या वृक्षांच्या पानांप्रमाणेच निराशाही आयुष्यातून गळून पडते, कारण की वसंताचे आगमन होते आणि नव पालवी फुटते. म्हणून भक्ती आणि शक्ती, स्वप्न आणि वास्तव, प्रलय आणि सृजन यांचा अद्भुत संगम म्हणजे वसंत. प्रेमरस आणि वीररस, निश्रेयस आणि अभ्युदय, सौंदर्य आणि वैराग्य, शृंगार आणि युद्ध यांचा अद्भुत समन्वय म्हणजे वसंत. नियम आणि संयमाच्या कोंदणात फुलणारे यौवन, फुलणारे तारुण्य म्हणजे वसंत. आणि शंभूराजांच्या बाबतीत सांगायचे तर रणांगणावर चालणाऱ्या सळसळत्या तलवारीप्रमाणेच, रणांगणावर चालणाऱ्या सळसळत्या समशरीप्रमाणेच नवनवोन्मेष शालिनी लेखणी चालवणारे शंभूराजांचे व्यक्तित्व म्हणजे वसंत, ज्यामध्ये 9 ही रसाचा, जीवनातील 9 रसांचा समावेश झालेला आहे. उदाहरणार्थ बुधभूषण ग्रंथात राजनीती आणि वीररस सांगितलाय, त्याचप्रमाणे नायिका भेद आणि नखशिका या ग्रंथामध्ये सौंदर्य आणि शृंगार सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे 7 शतक या ग्रंथामध्ये अध्यात्म आणि वैराग्य हे सांगितलेले आहे. वसंत या शब्दाला अमरकोशात 19 पर्यायी प्रतिशब्द सांगितलेले आहेत. पंचशर, पंचबाण, कंदर्प, मदन, रतिपती इत्यादी इत्यादी. यामध्ये कंदर्प आणि मदन या शब्दांचा काय अर्थ आहे ते आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ये मुजरा करतो छत्रपती श्री संभाजी राज.